माझं नाव भागवत मोहनराव एकलोटे. मी एकलहरा येथून आलेलो आहे. मला इथे येण्याच्या अगोदर फार एकदम कमी दिसत होते आणि व्यवस्थित दिसत नव्हतं. तर मी ज्यांना ठिकाणी दाखवलं असता भरपूर खर्च सांगितल्यामुळे मी ऑपरेशन वगैरे काही केलं नाही. पण मला जिजामाता हॉस्पिटलची माहिती मिळाली आणि मी इथे आलो. तर इथे डॉक्टर साहेबांनी मला चेकअप करून तुम्हाला व्यवस्थित दिसेल याची गॅरंटी दिली आणि कमीत कमी खर्चात तुमचं ऑपरेशन करून देतो असं सांगितले. मी ऑपरेशन केल्यानंतर मला आता एकदम व्यवस्थित आणि क्लिअर दिसत आहे आणि एकदम कमी खर्चामध्ये माझं ऑपरेशन झालेलं आहे. त्यासाठी मी इथल्या स्टॉफचा आणि इथल्या पूर्ण हॉस्पिटलचा आभारी आहे. आणि हे हॉस्पिटल जिजामाता हॉस्पिटल प्लस गरिबाचं हॉस्पिटल म्हणून भविष्यात ओळखलं जाणार याची मी एक अनुभव आणि माझ्या खात्रीपुराव्याने सांगत आहे. शिकाला बुरे मला पहिल्यांदा दिसतच नव्हतं, पण जिजामाता हॉस्पिटल गेलं की मला नादर दिसून राहिला. आता 100% त्रास नाही, काय नाही, नादर होऊन राहिला. राम बागडे सिंदखेड राजा हे मला माझ्या डोळ्याने दिसत नव्हते. तरी यांचे जालन्याला जाऊन खर्च लावून भरपूर सांगितल्यामुळे तिथे काही सोयी नसल्यामुळे आम्ही ऑपरेशन तिथे केले नाही. इथे आम्हाला माहिती झाल्यामुळे जिजा हॉस्पिटलला इथे आम्हाला भरपूर सुविधा आहे, व्यवस्था आहे, काळजी घेणारे आहे, भरपूर टॅम लोक पूर्ण चांगले आहे. त्या वतीनं आम्ही ते ऑपरेशन केलेले. ऑपरेशन आमचे एकदम नंबर 1चे झालेले आहे. एकदम मला टकाटक दिसत आहे. त्याच्या काही अडचण नाही आहे. त्याच्यापासून सर्व आम्हाला फायदे झालेले आहे. जिजामाता हॉस्पिटल महिला मंडळ संघ यांच्या वतीनं मी इथं आलेलो आहे. डोळ्याचे ऑपरेशन झालेलं आहे आणि एकदम चांगलं दिसत आहे. पण इथली व्यवस्थासुद्धा चांगली आहे. जेवणा खावण्याची, चहा पाण्याची, इथला स्टाफसुद्धा एकदम माणसाची काळजी घेतो आणि स्वच्छता आहे, सर्व चांगलं आहे. आणि आपल्याला जे काही लागलं ते व्यवस्थित मिळतं इथं. आपल्याला काय पाहिजे ते व्यवस्थित होतं आहे. आणि पहिलं मला काही दिसत नव्हतं, पण आता ऑपरेशन झाल्यामुळं माझी परिस्थितीसुद्धा चांगली सुधारलेली आहे आणि चांगलं दिसत आहे. मी एकदम मस्त चांगलं झालो आणि पायीसुद्धा चालतोय, जातो येतोय, काही त्रास नाही मला. आणि आपल्याला जे पाहिजे ते सुद्धा भेटते इथं. व्यवस्था झाली चांगली. आमच्या मुलासारखीच लगे आम्हाला जीव लावून लय स्वच्छता, चांगला ऑपरेशन झाला. आता लय मी ऑपरेशन झालं माझं 13 तारखेला. आमची ऑपरेशन लय व्यवस्था झाल्याच्यानंतर झाली चांगली. तब्येत माझी ठीक आमच्या आहे. मुलासारखीच लगे आम्हाला जीव आमची लावून जेवणाची लय स्वच्छता, पद्धतशीर चहा पाणी चांगला ऑपरेशन झाला. पद्धतशीर आता झालेलं. माझं ऑपरेशन जिजाऊ हॉस्पिटलमध्ये म्हणजे चांगल्या रीतीने झालेलं आहे. इथली व्यवस्था एकदम चांगली आहे आणि इथली स्वच्छता वगैरे खूप छान आहे आणि डॉक्टरांचा स्टॉफ पण भरपूर चांगला आहे. आणि माझं हे समाधान म्हणजे की छानपैकी ऑपरेशन झालं. मला कोणत्याही प्रकारची काही तकलीफ झालेली नाही आहे. आणि आज रोजी माझा फक्त 8वा दिवस असून मी आज सुसज्ज आहे आणि सगळा स्टॉफ वगैरे भरपूर आहे आणि स्वच्छता वगैरे सगळ्यात चांगली आहे. मी प्रकाश गुलाबराव साबणकर. माझा डोळा 5 वर्षापासून बंद होता, न दिसणे, डावा. आम्ही गणपतीमध्ये ऑपरेशनसाठी गेलो. त्यांनी आम्हाला 20,000 रुपये खर्च सांगितला. त्यांच्या सहकार्यामुळं माझं ऑपरेशन कमीत कमी खर्चात सिंदखेड राजाला झालं. आणि इथलं हॉस्पिटल, स्टाफ, डॉक्टर इतके टाप आहेत की मी ऑपरेशन झाल्यावर खुश झालो. मी नारायणराव देशमुख, राहणार डावरगाव. इथं झाले वर्ष असून
ऑपरेशन होऊन मला समाधान वाटलं.